नमस्कार मित्रांनो, आज मी जी कथा आपल्याला ऐकवणार आहे ती कथा आहे एका महाशक्तिमान हत्तीची अद्भुत कथा. मित्रांनो, ही कथा आहे बौद्धकालीन म्हणजे 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये, खास करून उत्तरेमध्ये, की ज्या भागामध्ये गौतम बुद्धांचा विहार सुरू होता. या विहार शब्दावरून तर आज बिहार हे राज्य नाव पडलेले. तर मित्रांनो, त्या भागामध्ये अनेक छोटी छोटी राज्य होती आणि ही छोटी छोटी राज्य एकमेकांशी लढाया करत राहायची, युद्ध होत राहायची. असंच एक राज्य होतं. त्या राज्याचं नाव कौशल. तो कौशलचा जो राजा होता तो कौशल नरेश म्हणून प्रसिद्ध होता. या कौशल नरेशची जी काही सैन्य शक्ती होती ही फार अफाट होती. त्याच्या सैन्य दलामध्ये एक हत्ती होता आणि हा हत्ती महाशक्तिमान हत्ती होता. या हत्तीची सैन्य युद्धामधली कामगिरी दूर पर्यंत पोहोचली होती आणि आजूबाजूचे अनेक राजे, सम्राट त्यांना वाटायचं की आपल्याही सैन्यामध्ये या महाशक्तिमान हत्तीसारखा हत्ती असला पाहिजे. त्या हत्तीचं नाव होतं बद्रेक आणि बद्रेकच्या पराक्रमाचे किस्से सगळीकडे गायले जात होते. युद्धामधून हा हत्ती कधीही पळाला नाही आणि तो युद्धाला कधी घाबरायचाही नाही. अतिशय भिंतीसारखा टिकून उभा राहायचा आणि आपल्या सैन्याची ताकद वाढवायचा. जेव्हा हा हत्ती युद्धभूमीवर मोठ्याने डरकाळी फोडायचा, आवाज करायचा, शिंगाडणे म्हणतात. हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात? शिंगाडणे. असा शिंगाडणा करायचा तो. त्यावेळी समोरच्या सैन्याची दानादान उडायची आणि हा हत्ती विकत घ्यावा असं अनेक राजांचं, सम्राटांचं मत होतं आणि कौशल नरेशांना अनेकांनी तो हत्ती मागितला, पण त्यांनी तो हत्ती दिला नाही. त्यांचं स्वतःच त्या हत्तीवर प्रेम होतं. या बद्रेकनी अनेक युद्ध हे आपल्या राजाला जिंकून दिली. पण मित्रांनो, येणारा काळ बदलत असतो, काळ टिकून राहत नाही, काळ सतत बदलतो. महाशक्तिमान व्यक्ती कधी दुबळ्या होतात हे कळत नाही. महाधनवान व्यक्ती कधी गरीब होतात, कधी दरिद्री होतात हे समजत नाही. मोठमोठी राज्य कधी लयाला गेली हे लक्षात येत नाही. काळ शक्तिमान नसतो, काळ पण फार महत्वपूर्ण असतो आणि हळूहळू वेळ निघून गेली आणि हा बद्रेक वृद्ध झाला. वृद्ध झाल्यानंतर एके दिवशी कौशल नगरीच्या बाहेर हा फिरत असताना एका तलावाच्या चिखलामध्ये अडकून बसला. बद्रेक तलावाच्या चिखलामध्ये अडकून बसला ही बातमी शहरामध्ये सगळीकडे पसरली. त्या हत्तीवर अर्थातच गावातल्या सगळ्या लोकांचं प्रेम होतं की हत्तीने आपल्याला अनेक युद्ध जिंकून दिलेली आहेत आणि तो बिचारा कसा काय फसला, कसा काय अडकला आणि तो बाहेर काय येऊ शकत नाही. अनेक माहुतांनी प्रयत्न केले. शेवटी राजापर्यंत बाहेर निघणं अवघड आहे. राजाही स्वतः त्या तलावाजवळ आला आणि राजाच्या पाठोपाठ अख्खी नगरी, सगळं शहर त्या तलावाच्या बाजूला जमा झालं आणि बद्रेकाची तिथून सुटका कशी करावी याचा विचार होऊ लागला. राजाने अनेक माहुतांना सांगितलं, अनेकांनी खूप प्रयत्न केले, पण तो हत्ती काय बाहेर निघेना. राजाने विचार केला की याचा जो माहूत होता, आयुष्यभर याच्या सोबत राहिलेला एक असा माहूत होता, त्या माहुताने त्याची फार सेवा केली होती. तो माहूत आणि हत्ती ह्या दोघांचं आयुष्य सोबतच गेलं होतं. दोघे एकाच वेळी तरुण झाले, दोघे एकाच वेळी सैन्यात दाखल झाले. युद्धभूमीवर त्या माहुतांनी अनेक वेळा हत्तीचा पराक्रम पाहिला आणि दोघेही एकाच वेळी रिटायरही झाले. तो माहुतही आता वृद्ध झाला होता, गौतम बुद्धांच्या संघामध्ये सामील झाला होता आणि गौतम बुद्धांचे विचार ऐकण्यामध्ये दिवस घालवत होता. पण राजाबद्दल त्या माहुताला प्रचंड आदर होता आणि जेव्हा मेसेज आला, जेव्हा त्यांना संदेश दिला गेला, तेव्हा तो माहूत तोही तलावाच्या दिशेनं आला आणि राजाने त्याला विनंती केली की एकच तूच आहेस की तू तुझ्या मित्राला वाचवू शकशील. बघ, वृद्ध झालाय, थकलाय आणि चिखलामध्ये अडकून पडलाय. आता याला बाहेर कसं काढायचं? आम्ही सगळे हरलो आहोत, तूच याला बाहेर काढू शकतो. हे ऐकल्यानंतर तो माहूत जोरजोरात हसला आणि त्याचं ते हसणं हत्तीपर्यंत गेलं आणि माहुताने इशारा केला की समरवेदी वाजवा. समरवेदी म्हणजे जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा युद्धाच्या वेळी वेगवेगळे आवाज, नगारे वाजतात, त्यांना समरवेदी म्हणतात. म्हणजे युद्धाचा पुकारा, युद्ध सुरू करण्याचा
संदेश एका संगीताने दिला जातो. हे संगीत वाजायला लागलं जोरजोरात. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये असं प्रत्येकाने कोणकोणते शंख वाजवले वगैरे याचं वर्णन आलेलं आहे. तर तशा प्रकारे अनेक माहुताच्या सांगण्यावर आवाज वाजायला लागले, सनाई चौघडे वाजायला लागले, समरवेदी वाजायला लागले आणि एका क्षणार्धात हत्ती आपलं वृद्धत्व विसरला. आपलं शांत झालेलं रक्त वेगानं व्हायला लागलं आणि तो हत्ती एका झटक्यामध्ये तो हत्ती त्या चिखलातून बाहेर आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. जेव्हा तो माहूत तिथे तलावाच्या ठिकाणी आला होता तेव्हा गौतम बुद्धांचे अनेक शिष्य पण तिथे आले होते. आणि हे शिष्य जेव्हा हत्ती बाहेर आला तेव्हा त्यांनी आनंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट जाऊन गौतम बुद्धांना सांगितली. भगवान गौतम बुद्ध म्हणाले की शिष्यगण हो, भक्तगण हो, तुम्ही सुद्धा त्या हत्तीपासून शिकलं पाहिजे की तो हत्ती पहा, समरवेदीचा आवाज ऐकल्याबरोबर एका झटक्यात चिखलातून बाहेर आला. जर एक हत्ती चिखलातून बाहेर येऊ शकतो तर मी पण समरवेदी वाजवतोय, तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्यातून बाहेर पडावं, बाहेर यावं. तुम्ही स्वतः किती दिवस चिखलात अडकून पडणार आहात? मित्रांनो, मी सुद्धा माझा एक छोटासा क्लास चालवतो. गेली 40 वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना मी अभ्यासात मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता निसर्गानं, परमेश्वरानं दिलेली असते आणि त्या बुद्धिमत्तेला न्याय देऊन अनेक विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतात याच्यावर माझा विश्वास आहे. पण प्रत्येकाने त्या बद्रेक सारखी आपली इच्छाशक्ती वापरली पाहिजे. इच्छाशक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा त्या हत्तीचं वर्णन की पहा की जेव्हा संगीत वाजायला लागलं, युद्धाचं संगीत वाजायला लागलं तेव्हा तो हत्ती आपलं म्हातारपण विसरला, वृद्धत्व विसरला. त्याचं रक्त जे कमी झालं होतं, शांत झालं होतं, थंड झालं होतं, ते उसळायला लागलं, वेगानं व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये एक नवी एनर्जी तयार झाली की आता आपण बाहेर गेलं पाहिजे, आता आपण हे युद्ध जिंकलं पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा बद्रेक सारखी आपल्या मनामध्ये सुद्धा त्या संकटांवर मात करण्याची इच्छा तयार झाली पाहिजे. गौतम बुद्धांनी आवर्जून आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं की त्या हत्तीकडून शिका. तो चिखलातून बाहेर आला. तुम्ही सुद्धा चिखलामध्ये अडकलेले आहात. हा चिखल आहे, अज्ञानाचा चिखल आहे. हा चिखल आहे कमी मेहनतीचं हे आहे. तुमच्यामध्ये एक जाज्वल्य इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि मित्रांनो, या महान शक्तिमान हत्तीची ही अद्भुत कथा मी जेव्हा वाचली तेव्हा मलाही फार आश्चर्य वाटलं, आनंद वाटला की प्राणी सुद्धा आपणाला शिकवत असतात. तर मित्रांनो, आपण सुद्धा बद्रिकाची ही कथा लक्षात ठेवली पाहिजे आणि जसं त्याच्या माहुताने समरवेदी वाजवायला सांगितलं आणि तो एका झटक्यात बाहेर आला, आपल्या सुद्धा जीवनामध्ये एका झटक्यात क्रांती होऊ शकते आणि त्यासाठी आपण सावध असलं पाहिजे आणि त्यातून बाहेर आलं पाहिजे. मला निश्चित खात्री आहे की आपणाला ही कथा आवडली असेल आणि या कथेतून आपण खूप काही शिकाल. नमस्ते.